सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली काळाचे हे उडे पडेल वाजेवा सोडविना देवा मायबाप तुका म्हणे तुला सोडविना कोणी तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचनिया काळाचे हे उडी पडेल बाजेवा सोडविना देवा मायबाप समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभं जगन निहित पाणी मंडन मंडनहाभं तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदैधौल्हासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगा रंग
प्रमाण दुसरे चरण संताजी आहे त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गुरु चरण सरोज रज निज मन गुरु सुधारी बनरव रघुवीर विमल यशो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोय हर हो कलेस विकार हे दुख बंधन मारुति नंदन हे दुख बंधन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती पवन सुत विनती तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळाशी करे सागरी तारी भव सिंधुशी बांधिला से तुझे ने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका स्वामी तो हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी झळी रक्षिले निर्जीव कागदासी अनुरे काळाची ही उडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप प्रस्तुत प्राप्त ठिकाणी प्राप्त प्रसंगी आपले मौजी साठेभाटा या ठिकाणी श्री रामचंद्र शांताराम घाटगे आणि सौभाग्यवती सुषमाताई रामचंद्र घाटगे यांच्या काळजाचा तुकडा पोटचा गोळा कैलासवासी शिवतेज हा बरोबर गेल्या वर्षी याच दिवशी त्याने आपल्या आईचा बाबांचा त्याचा बंधू आदित्य आजी आजोबा परिवार आप्तेष्टांचा नातेवाईकांचा पही पाहुण्यांचा सगळी सोयऱ्यांचा त्याच्या बालमित्रांचा सर्वांचा त्याने निरोप घेतला आणि त्याने इहलोकीची यात्रा संपवली मृत्यूलोकीची यात्रा संपवली आणि तो
अनंतात विलीन झाला. त्या दिवशीपासून बसून घेता का ताई सगळी, कारण माग उभ्या त्या सरा थोडं पुढं पुढं सरा की तुम्ही. नवीन येणाराने रामकृष्ण हरी शिवतेज गेल्यापासून या घाडगे परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्या दुःखामध्ये आपण सर्वजण या घाडगे परिवारावरती मनापासून प्रेम करणारे, त्यांचे आपतेष्ट नातेवाईक पाहुणे सगळे सोयरे, त्याचा मित्र परिवार या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी झाला. आपण सर्वजण या दुःखामध्ये सहभागी झाल्यामुळं शिवतेच्या आई बाबांना, त्याच्या आदित्यला, आजी आजोबांना हे दुःख पचवण्याची ऊर्जा मिळाली, ताकद मिळाली. आणि बरोबर 1 वर्षानंतर शिवतेच्या आठवणी जाग्या राहाव्यात किंवा त्याच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांनी काही दिवस या परिवारामध्ये घालवले, एकत्र राहिले. त्याचं जे ऋण होतं त्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा त्याच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यानिमित्त कीर्तन सेवेचं आयोजन केलेलं आहे. कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली आणि मी कीर्तन रूपी सेवा करता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्वंदिनी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला उपदेश न करता ते आपल्या मनाला उपदेश करतायत. नको नको मना गुण तू माया. कसं आहे, भगवंताने सृष्टी निर्माण केलेली आहे. ज्यार्थी सूर्य उगवतो त्यार्थी तो निश्चित मावळणार आहे. ज्यार्थी मनुष्य जन्माला आलेला आहे त्यार्थी त्याला एक दिवस नक्की जायचं आहे. इंद्रापासून उंदरापर्यंत ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याला जावाच लागणार आहे. परंतु लक्षात ठेवा, सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो सुद्धा, पण आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. कारण तुम्हाला माहिती, ज्यार्थी सूर्य उगवलाय त्यार्थी मावळणे त्याचं निश्चित आहे. पण तो सूर्य संध्याकाळी 6 वाजता मावळतो, पण तो सूर्य 4 वाजता मावळा, तुमचं त्याच्याकडे लक्ष जाईल का नाही? म्हणचाल का नाही काय झालं, काय प्रकार झाला, बरोबर आहे ना? तिथं लक्ष जाईल. तसं जन्म आहे त्यार्थी मृत्यू सुद्धा निश्चित आहे. परंतु शिवतेचं जाणं म्हणजे भर सकाळी 11 वाजता सूर्य मावळल्यासारखं झालेलं आहे, म्हणून दुःख आहे आपल्याला. गेल्या वर्षी दुष्काळ पडला, गेल्या वर्षी पाऊस नव्हता कसलाच, दुष्काळ पडला, लोकांनी पिकं केली नाहीत, काहीच पिकं केली नाहीत. लोक नाराज झाली कारण पावसाची अपेक्षा होती, त्यामुळं लोकांनी पिकं केली नाहीत. आता यंदा लोकांना असं वाटलं की पिकं केली पाहिजेत. आता पाऊस चालू झालाय, आता पाऊस जसा वाढायला लागलाय तसं आता पाऊस नको होणार आहे आपल्याला. कारण तुम्हाला माहिती, आता पिकं केलेली आहेत, पिकं हातात तोंडाला आलेली आहेत, आणि जर पाऊस आला आणि ती पिकं निघून गेली म्हणजे वला दुष्काळ पडला. गेल्या वर्षी पाऊस नाही म्हणून दुःख झालं, आणि यंदा पाऊस जास्त झाला म्हणून दुःख झालं. मी तुम्हाला दोन्हीतलं दुःख चांगलं कोणतं विचारतो, दोन्हीतलं चांगलं दुःख कोणचं? हातात तोंडाला आलेली पिकं निघून गेली, ह्या वर्षीचं दुःख आहे. गेल्या वर्षी तुम्ही पिकच केली नाहीत का, पाऊसच नव्हता, गेल्या वर्षी हे दुःख आहे, आता हे दुःख आहे. दोन्हीतलं चांगलं दुःख कोणचं? दोन्हीतलं चांगलं दुःख कोणचं? एक कुठलं तरी मान्य करावं, चॉईस करावं लागली, एक पर्याय दिला, एक कुठलं तरी, हे का ते दुःख चांगलं, गेल्या वर्षीचं दुःख चांगलं. गेल्या वर्षीचं दुःख का चांगलं? गेल्या वर्षीचं दुःख का चांगलं? तर गेल्या वर्षी पाऊस पडणार नाही, तुम्हाला माहित होतं पाऊस पडणार नाही, तुमची मनाची तयारी झाली होती. ज्यार्थी पाऊस पडणार नाही त्यार्थी आपण पिकं करणार नाही, तुमच्या मनाची तयारी झाली. पण आता तुमची मनाची तयारी होती, हाताला तोंडाला पिकं आलेली आहेत, अचानक पाऊस धोधो वाढला, भुई सपाट पिकं झाली. गेल्या वर्षी दुःख पचवण्याची तुमची मानसिक तयारी झाली होती, यंदाचं दुःख पचवण्याची तुमची मानसिक तयारी झालेली नाही, म्हणून यंदाचं दुःख तुम्हाला वाईट आहे, लक्षात असू द्या. एखादा म्हातारा माणूस जाणार आहे, एखादा म्हातारा माणूस जाणार आहे, आपल्याला माहिती त्यांचं वय, ते जाणारच आहे, ती आपली मानसिकता झाली. पण एक सुंदर रोपट अजून त्याची वाढ व्हायची,
त्याच्या आधी ते जर जाणार असेल, ते दुःख पचवण्याची ताकद आपली झालेली नसती, आपली मानसिकता झालेली नसती. म्हणून ह्या शिवतेचं दुःख पचवण्याची ताकद अख्ख्या कुटुंबाची नाही, अख्ख्या त्यांच्या परिवाराची नाही, अख्ख्या त्याच्या मित्र परिवाराची नाही, अख्ख्या ग्रामस्थांची पाहुण्यांची सुद्धा हे दुःख पचवण्याची अजून ताकद नाही. अजून जायचंय एक दिवस, प्रत्येकाला जायचंय. शिवतेज गेल्यानंतर आजारी पडल्यानंतर 2-3 दिवसात, आता मला आमच्या ईश्वर महाराजांनी सांगितलं 2-3 दिवस फक्त आजारी पडला. हस्त खेळतं पोरग 2-3 दिवस फक्त आजारी, दवाखान्यात सुद्धा संधी मिळाली नाही. पण लक्षात ठेवा आपण प्रवासी आहोत. जीवन म्हणजे प्रवास आहे आपला, आणि आपण हे साठाफाटा आहे तुमचं साठाफाटा. एक रेल्वे आहे, रेल्वे आहे, आणि साठेफाट्यातली सगळी घरं त्या रेल्वेचं डबा आहेत. त्या रेल्वेचा डबा आहेत, आणि त्या प्रत्येक डब्यामध्ये आपण, त्या डब्यामध्ये बसलेले आपण त्या कुटुंबातली सदस्य आहोत. सदस्य आपल्या गाठी भेटी पडलेल्या आहेत, काही निमित्ताने भेटी पडलेल्या आहेत त्या कुटुंबातल्या सदस्यांच्या. आणि जीवनाचा प्रवास हा वयाव कधी ठरत नाही, तिकिटावर ठरतो. ज्याचं तिकीट जिथं संपल, त्याची इच्छा नसली तरी त्या डब्यातनं त्याला खाली उतरावंच लागतं. त्यामुळं तुम्ही दवाखान्यात नेलं, डॉक्टरला दोष देऊन उपयोग नाही. कारण डॉक्टर तुम्हाला निदान करू शकतो, तुमचं आयुष्य तुम्हाला देऊ शकत नाही. कारण जेवढं तुमचं आयुष्य ठरलेलं आहे तिथं तुम्हाला जावाच लागणार आहे. जर डॉक्टरच्या हातात असतं पेशंट वाचवणं, त्याला जीवदान देणं, तर डॉक्टर नावाची जात मिलीच नसती. वैद्य वाची जीवा तरी कोण ध्याते देवा, काय जाणो कैसे परी, प्रारब्ध ते ठेवीवरी. आयुष्याची दुरी जिथं संपणार आहे तिथं तुम्हाला उतरावंच लागणार आहे. लक्षात असू द्या. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला पसाऱ्यात रूपांतर होणार आहे. लक्षात असू द्या. आणि ज्या दिवशी जन्म झालाय, ज्या दिवशी नवे जन्म नाही, गर्भात ज्या वेळेस आपल्या जीवानी प्रवेश केला आईच्या गर्भात, त्या दिवशी पासून काळ आपली वाट बघत बसतोय. काळ जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. लक्षात घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ
जगाचा निर्माता भगवान श्रीकृष्ण आणि ज्याची आई जगाच्या मालकाची सख्खी बहीण तो अभिमन्यू वयाच्या 25व्या वर्षी जावा लागलं. किती मोठा वशील आहे, थांबता येत नाही कोणाला, लक्षात असू द्या. मग प्रत्येकाची मनाची तयारी, जायचंय. मग दुःख का होतंय आपल्याला? आपल्याला दुःख का होतंय? एकच कारणामुळं, मनामुळं आपल्याला दुःख होतंय. भगवंतानी प्रकृती निर्माण केली, त्यात 5 इंद्रिय टाकली, 5 ज्ञानेंद्रिय टाकली, 5 कर्मेंद्रिय टाकली, 5 आणि 5 10, मन एक 11वा इंद्रिय टाकलं. 11 इंद्रिय झाली. या 11ला 11 शत्रू आहेत. 11 शत्रू. आतले 6 काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. बाहेरचे 5 शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. 11ला 11 शत्रू आहेत. हे शत्रू काय करत असतात? पहिल्यांदा कॅप्टन कोण आहे, ह्याचा राजा कोण आहे, ह्याचा प्रमुख कोण आहे, त्याला पहिल्यांदा घायल करतात. आणि या सगळ्याचा राजा आहे मन. मनावरती पहिला आघात घालतात. मनोराजा एक कधी हे पुरी असे नांदत तू त्याशी दोघी नात्री. मनावरती घाला घालतात आणि मग हे माया जाळात अडकून पडत. जर मन आपल्या ताब्यात असेल तर मन आपलं राजा आहे, लक्षात असू द्या. आणि जर मनाच्या ताब्यात आपण असो तर मन ते चोर आहे, लक्षात असू द्या. आपल्याला मन सुख सुद्धा देऊ शकतं, दुःख सुद्धा देऊ शकतं. मन आपल्या ऐकण्यात असेल, आपल्या ऐकण्यात मन असेल ते सुख देईल. आणि जर आपण मनाच्या ऐकण्यात असेल मरेपर्यंत आपल्याला दुःख सहन करावं लागेल, लक्षात असू द्या. हे मन नेमकं करतं काय, नेमकं करतं काय? हे माया जाळामध्ये अडकून राहतं. माया जाळामध्ये अडकून राहतं. आपण आलोय, आपण येताना काय इथनं घेऊन आलो नाही. हिथं आपलं कुणीच नव्हतं, कुणीच नव्हतं. तरी सुद्धा हिथं आल्यानंतर मन सांगतं हे माझं आहे, हे माझं आहे, आई माझी आहे, बाबा माझे आहेत, भाव माझा आहे, घर माझं आहे, जमीन माझी आहे. नाही रे, नाही कुणाचे, नाही रे, नाही कुणाचे, काहीच नसताना सुद्धा मन सांगतोय हे माझं आहे. आणि हे माया जाळात अडकतो. ही माया आहे, ही माया आहे. घर माया आहे, शेती माया आहे. ती वळकाय सांगते मला माझं म्हणा मला. आणि खोटं आहे सगळं. घर आपलंय का? घर आपलंय का? आपलं नाही, आपलं नाही. शेती तुमची का? जमीन आता तुमच्याकडे ती तुमची का? आहे का? तुम्हाला तणाव नाही ना कशाचा? जमीन तुमच्याकडे आहे की तुमची का? तुम्ही जन्माला येणार जमीन हेत होती का? तुम्ही जन्माला यायच्या अगोदर जमीन हेत होती का? होती. तुमचा बाप जन्माला येण्या अगोदर जमीन होती का? तुमचा आजोबा येण्या अगोदर होती का? होती. पंजोबा येण्या अगोदर होती, होती. बरोबर आहे. तरी सुद्धा त्यांनी सोबत घेऊन गेले का?
तरी सुद्धा तुमच्या घरी पाहुणा आला तर पाहुणा तुमच्या घरी आला तर तुम्ही रानात घेऊन जाता, रानात त्याला आणि तिथं घेऊन दाखवता, पाहुणं ही सगळी जमीन माझी म्हणता ना. ही पाहुण्याला तुम्ही सांगत असताना रान तुमच्याकडे बघून हसत आणि ती तुम्हाला म्हणतंय बावळ्या हसून सांगत, ए बावळ्या, ए बावळ्या. रान म्हणत मी ना, रान म्हणत अरे बावळ्या, मला माझं म्हणणारी तुझ्या आधी मी लय वाटायला लावल्यात, मी त्यांचा झालो नाही, त्या अर्थी तुझा तरी होईल का, होईल का. हे जाळे मायेने लावले, लक्षात असू द्या. नको नको म्हणा, गुंतू माया जाळी. मग मायेने जाळी वेगवेगळ्या प्रकारचे लावल्यात. जसा व्यक्ती असेल तसं जाळं लावलंय. एखाद्याला धनाचं जाळं लावलंय, ती आयुष्यभर कमवतच राहत. ती माया जाळात अडकला. एखाद्याला शेतीचा माया जाळात अडकवतं, एखाद्याला कुटुंबाच्या माया जाळात अडकवलं. माझं म्हणून, माझं म्हणून दुःख आहे ना. मग ही माया खोटी आहे, लक्षात असू द्या. मग तुकोबर आहे मनाला सांगतात, मना ए मना, तुला जर दुःख व्हावं असं वाटत नसेल ना, ह्या जाळ्यात अडकू नको. बघतो ह्या जाळ्यात. माया कशाला म्हणतात? माया जी अगोदर नसतं, मध्यंतरी भासतं आणि पुन्हा नसतं, त्याचं नाव माया. ही खोटी आहे. अगोदर नसतं, मध्यंतरी भासतं आणि पुन्हा नसतं, त्याचं नाव माया. ज्या वेळेस आपण जीव गर्भात आहे, जीव जोपर्यंत गर्भात आपण आईच्या पोटात जोपर्यंत आहे, तो त्या जीवाला माया चिकटलेली नाही. तो जीव नाही, तो शिव आहे. तो शिव आहे, माया त्याला चिकटली नाही. म्हणजे अगोदर माया आहे का? अजिबात नाही. जीव गर्भातनं बाहेर आला, आपण सृष्टीमध्ये आलो, माया चिकटली त्याला. जोपर्यंत गर्भात आहे त्याला माहित नाही माझी आई कोण आहे, माझे बाबा कोण आहेत, माझा भाऊ कोण आहे, माझे मित्र कोण आहेत, माझे आजी आजोबा कोण आहेत, कोणी माहित नाही त्याला. तो बाहेर आल्यानंतर त्याला कळायला लागलं ही माझी आई आहे. मन तिथं दुःख भोगत असतं, त्रास करून घेत असतं. मग मला सांगा, माया अजून कशी खोटी आहे सिद्ध करून दाखवतो. तुमच्या मनामध्ये प्रेम आहे का? आता माया आहे का तुमच्या मनामध्ये? हो बोला की राव, तुमच्या मनात प्रेम आहे का? माया आहे का? माया आहे ना? आहे. तुम्ही राक्षस बिक्षस नाही ना? माया आहे का तुमच्या मनामध्ये? आहे. म्हणजे तुमच्या अंतःकरणात दया आहे, प्रेम आहे. मला एवढं सांगा, जेवढं तुम्ही तुमच्या स्वतःच्या लेकरावरती प्रेम करता, तेवढं शेजारच्या लेकरावरती करता का? करता का? का तुमच्या अंतःकरणात दया नाही? म्हणजे याचाच अर्थ माया आपलं ओळखायला शिकवती, स्वार्थ शिकवती आणि आयुष्यभर त्या जाळ्यात अडकल्यामुळं ह्या मनाला दुःख भोगावं लागतं. लक्षात असू द्या. अजून एक साधं उदाहरण देतो. साधं उदाहरण. आपल्या भारताचा एक मजबूत कायदा असा आहे, भारताचा एक मजबूत कायदा असा आहे, जी मुलं आपल्या आई वडिलांना म्हातारपणी छळतात, मारतात, उपाशी ठेवतात, अशी उदाहरणं आपल्यासाठी पाठवत आहेत का? मी जाऊ का घरी निघून? अयोध्या काय तुमचा साठेफाटा? म्हणजे अशी उदाहरणं आहेत का? आहेत म्हणल्यावर आहेत म्हणा, आहेत म्हणा ना. तिथं सुद्धा झाकून ठेवायची काय गोष्ट आहे काही? अशी उदाहरणं आहेत. आणि जी मुलं आपल्या आई वडिलांना म्हातारपणी छळतात, मारतात, उपाशी ठेवतात, त्या म्हाताऱ्या आईबापांनी जर मुलांच्या विरोधात कोर्टात खटला दाखल केला तर कोर्ट असा निकाल देतो, त्या आई वडिलांच्या संपत्तीतून मुलांना बेदखल करतो, बाहेर टाकतं, काढून
काढून देत. इतका मजबूत काय ना म्हातारे आई बापाच्या बाबतीत हाय का नाही? हाय का नाही? मग मला जगाच्या पाठीवरती एक आई वडील असे दाखवा, एक आई वडील असे दाखवा जी मुलं त्यांना छळतात, मारतात, हुंपाची ठेवतात. त्या म्हातारे आई बापांनी आपल्या मुलांच्या विरोधात कोर्टात खटला दाखल केला. एक दाखवा, एक. हाय का? करतील काय बाप आपल्या मुलांच्या विरोधात खटला दाखल? याचंच नाव आहे माया. ते माया करून देत नाही त्यांना. आता उलट बघा, शेजार त्यांनी एवढा माया विघ्न ब्रह्मला खरे मला खरे म्हणता मी माझी आणि ऐका ह्या मायेच्या भ्रमामध्ये अडकलो त्यामुळे मनाला दुःख होतंय. लक्षात असू द्या. अजून तुम्हाला सांगतो, माया अगोदर नव्हती. जीव पोटात आहे तो शिव आहे, तोपर्यंत मायेला त्याला चिकटली नाही. तो बाहेर आला, माया चिकटली. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही आयुष्यभर रक्ताचं पाणी करता, हाडाचं कार्य करता, बरोबर आहे, रात्रीचा दिवस करता, कुणासाठी करता? कुणासाठी? मुलाबाळांसाठी करता ना? माना का मी तुमच्यातलाच आहे ना? मी इतका मोठ्याने आरडतोय म्हणजे तुमच्यातलाच आहे ना? मी माझं पण उदाहरण देतो ना. कुणासाठी करता? घरातल्यांसाठी करता. म्हणजे माया जाळात अडकलाय. तुम्हाला माहिती मला त्रास झाला तरी चालेल, मला किती कष्ट पडले तरी चालतील, पण माझ्या मुलांना बायकोला काय कमी पडता कामा नये. तुम्हाला किती त्रास झाला तरी चालेल, तुम्ही किती त्रास सहन करू शकता, दुःख सहन करू शकता, पण तुमच्या परिवाराच्या डोळ्यामध्ये तुम्ही अश्रू सहन करू शकत नाही. बरोबर आहे का? बरोबर आहे का? तुम्ही तुमच्या बायकोच्या मुलांच्या डोळ्यात अश्रू बघू शकत नाही. तुम्हाला किती त्रास झाला तरी चालेल. बरोबर आहे. आता उदाहरण देतो. समजा या ठिकाणी मी आता जाग्यावर खलास झालो, धरून चाला, खलास झालो. तुम्हाला काय फरक पडेल? पडेल का? कटासाटा सरळ चाल का साठापाटा बंद ठेव चाल 2-4 दिवस? तुम्हाला काय फरक पडणार नाही. फरक कुणाला पडणार आहे? माझ्या घरच्यांना पडणार आहे. ऐका, माझ्या घरच्यांना पडणार आहे. आणि आयुष्यावर मी कशाचं झटलोय? माझ्या मुलींच्या बायकोच्या डोळ्यात मी अश्रू पाहू शकत नाही. मी मेलो किंवा तुम्ही मेला, घरात तुम्ही मेला, मरू नका, मारणार नाही लगेच, पण उदाहरण द्यायला काय, मेला, आयुष्यभर तुम्ही त्यांच्या डोळ्यात अश्रू सहन केलं नाही. मेल्यानंतर आपल्याकडे पद्धत आहे, छातीवर डोकं आपटून रडते. बरोबर आहे? घरातली छातीवर डोकं आपटून वेळ प्रसंगी दात खेळ बसते. बरोबर आहे का? मग मला सांगा, आयुष्यभर त्यांच्या डोळ्यात अश्रू सहन केलं नाही आपण, मग ती घरातली रडत असताना ती मेलेला उठून बसून म्हणलंय का तुमच्या डोळ्यात मी अश्रू पाहू शकत नाही? म्हणलंय का? म्हणू शकत नाही का? तिथं आणि त्या मायाचा आणि त्याचा संबंध संपलेला असतो. त्याला माहित नाही माझ्या छातीवर कोण डोकं आपटून रडतंय. त्याला मायेचा संबंध संपलेला असतो. म्हणून माया आयुष्यभर आपल्याला या माया जाळात गुंतवून ठेवून मनाला दुःख देत असते. त्यामुळे आपल्याला मन काय करायचे? प्रसन्न करायचे. मन करार प्रसन्न,
करायचंय, मनाला सांगायचंय, मना ह्या जाळ्यामध्ये अडकायचं नाही, अडकून पडायचं. हा संसार म्हणजे माया आहे, हा लटका संसार आहे, खोटा आहे. ह्या जाळ्यामध्ये आपल्याला अडकून पडायचं नाही. हे मन कधी तुम्हाला सांगल, जेव्हा मन तुम्ही तुमच्या ऐकण्यात असल्यानंतर मनाला तुम्ही संतांच्या संगतीमध्ये घेऊन गेला. संत सांगतात हा प्रकार काय आहे, माया काय आहे, मग त्यावेळेस आपल्या मनाची तयारी झालेली असते. यातलं आपलं काही नाही, एकटा आलो एकटा जायचंय, आपलं ह्यातलं काही नाही. त्यामुळं प्रत्येकाने लक्षात ठेवायचंय. जगद्गुरु तुकोबरायांनी मनाला सांगितलंय अभंगाच्या पहिल्या चरणात, नका नका अडकून पडू नको. मग जाळी मायेने कशी लावलीत मी तुम्हाला सांगितलं. संपत्तीचं जाळे, संसाराचं जाळे, सत्याचं जाळे. जो व्यक्ती जसा समोरचा असेल तसं त्या जाळ्यामध्ये हे माया अडकून ठेवते. आणि या जाळ्यात अडकल्यामुळं काळ किती जवळ आलाय हे सुद्धा आपल्याला कळत नाही. काळ आला जवळी ग्रासावया कळत नाही. विसरून गेलोय आपण, आपल्याला मरायचंय सगळे विसरून गेलोय. माणसाने दोन गोष्टी कधीच विसरायच्या नाही मरेपर्यंत. दोन गोष्टी कधीच विसरायच्याच नाहीत. पहिली गोष्ट, एक दिवस आपल्याला मरायचंय हे कधीच विसरायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्या भगवंताने आपल्याला मरेपर्यंत जगवलंय त्याला कधी विसरायचं नाही. माणूस सगळं ध्यानात ठेवतो आणि ह्या दोन गोष्टी विसरतो. आज आपण शिवजेच्या श्राद्धाला आलोय, लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या सुद्धा श्राद्धाला अशीच एक दिवस गर्दी होणार आहे. विसरता कामा नाही ना. का? आपल्यावर सत्ता काळाची, आणि काळ कुणाला घाबरत नाही. काळ मालक आहे, लक्षात असू द्या. आता तुम्ही किती करा, किती करा, तोवरी तुमचे बळ जो नाही आला काळ, जोपर्यंत काळ नाही आला तोवर तुमच्या अंगातलं बळ आहे, लक्षात असू द्या. काळ जवळ आलाय असं सांगितलंय, पण मी तुम्हाला थोडं उलट सांगतो. काळ आला जवळ एक रासाया, अजिबात नाही. आपण काळाच्या जवळ चाललेलोय. आपण काळाच्या, आता तुम्ही जन्माला आला ना त्या दिवशीपासून आपला परतीचा प्रवास चालू झालाय.
अय, जन्माला आला ही वाढदिवस ही साजरा करतात ना, हे भंगार लक्षण आहेत, भंगार. अरे मरायच्या दिशेने चाललाय, काळाकडे चाललाय तू, आणि तू शहाणे आनंद करतोय मी वाढलोय म्हणून. अरे कमी झालं आयुष्य तुझं, बरोबर आहे का? वाढदिवस करणारी आनंद वाटतो, आज माझा वाढदिवस आहे, कापा केक, थोडा बकरी. अरे तू जवळ चालला ना भोंग्याला शिवायला, तुझी दुरी समोर आली ना, तरी तू आनंद साजरा करतोय. आपला परतीचा प्रवास चालू झालाय, लक्षात असू द्या. आणि काळ कधी आपल्या जवळ येत नाही, आपण काळाच्या जवळ जातो, आपण काळाच्या जवळ जातो. ठरलेलं आहे तुमचं, ठरलेलं आहे. तुमचा काळ जर फलटण मध्ये लपून बसलेला असला ना, धंदा बाकीचं सोडचाल, पण त्या दिवशी फलटणला जाणार तुम्ही, आणि तिकडच्या तिकडच उचलणार. बरं तुम्ही म्हणू शकत नाही, अरे मी नाही विचारता आलो, 10 मिनिटात आईला विचारून येतो, 10 मिनिटात बायकोचा निरोप घेऊन येतो. अजिबात तिकडच्या तिकडे चल, कारण त्याची सत्ता आहे आपल्यावर, तो मालक आहे. तुम्ही मोटरचं बटन दाबाय गेला म्हणायचंच नाही, अरे गोळी भुसा राहिला तसाच बाहेर हात वळवळ करून आलो, ठेवून येतो. तिकडच्या तिकडच का, तो मालक आहे, लक्षात असू द्या. हे पाच जणांचं उसणं आणलंय, पंचमहाभूतांचा सांगाडा उसणं आणलाय. आणि उसणं आणलाय म्हटल्यावर तुम्हाला पक्क माहिती, तुम्ही शेतकरी, ज्याचं उसणं आणलंय तो घेतल्याशिवाय आपल्याला सोडत नाही. सेके जासी त्याला देणे आहे, सेके जासी त्याला देणे आहे, पण आपण बागायत भागातली या कीर्तन म्हणल्यावर माग हिथं जर गौतमीचा कार्यक्रम असता, हिथं उलटी पालटी झाली असती, बाग हातात स्टेजवर चढली असती, कायच वाटत नाही का म्हणजे तुम्हाला? आता मागच्यांनी कुठं बसायचं, फक्त तुम्ही विचार करा मनाला, तुमच्या मनाला विचारा, मना नको गुंतू मायाचे करा विचार. हा आलेले कुठं जायचं? बर हितन जागा काय, हिथं मोठ्या कुस्त्याचा आकडा भरवायचा आहे, माझे तिथं मोकळे ठेवले ना, मग बाहेर गर्दी केली. आता काय ह्या कीर्तनात मी तुम्हाला हसवू शकत नाही, कारण दुःख न पचवण्यासारखं शिवतेच. मी तुमचा कार्यक्रमच लावला असता इथं. देव हे काळाचे आणि तुम्ही कववलेलं आणि तुम्ही सगळे कमवलेलं धन कुबेराचं. आपलं काय आलोय ना, आलोय तसंच निघायचंय, बरोबर आहे का? मग ह्या माया जाळात कार कायचंय, काळ मालक आहे आपला. आता आई साहेबांना दुःख झालंय शिवतेच जाण्याचं, होणारच. होते आई शेवट, ती आय आहे, लक्षात असू द्या. आणि आई इतकं प्रेम कुणीच करत नाही आपल्या, कोणीच आपल्या आई वडिलांनी इतकं, आई वडिलांनी इतकं प्रेम कुणीच करत नाही. बाकी सगळी स्वार्थी प्रेम करणारी, स्वार्थी. आई कधीपासून प्रेम करते आहे का? आपण आईच्या गर्भात आहे तिथनं प्रेम करते आहे आपल्यावर. आपण आईच्या गर्भात कायला दुःख होणार नाही एवढं. आईच्या गर्भात आहे आपण. 5वा महिना चालू झालाय, पाचवा
आणि डॉक्टर आईला सांगतो खाण्याची पथ्य पाळा. बाळासाठी तिखट खाऊ नका, तेलकट खाऊ नका, आंबट खाऊ नका, कडू काय खाऊ नका. आणि आई त्या दिवशी बसणं आपल्यावरती प्रेम करत असते, लक्षात असू द्या. नुसतं डाळीचं पाणी तर पाणीच खाणार, ज्वारीची भाकरी तर ज्वारी भाकरीच खाणार. किती दिवस? 1 वर्षाचा आपण होस्तवर इतकं आई प्रेम करते. आता आम्ही सांगतोय का की आई साहेब दुःखातनं बाहेर आल्या पाहिजेत, सगळ्याच्या वाट्याला ते येणार आहे, सगळ्याला जावं लागणार आहे. आई इतकं प्रेम करू शकत नाही, बापा इतकं पात्र प्रेम करणार मिळू शकत नाही. ते प्रेम करतायत, परंतु आम्ही तुम्हाला आरडून सांगतोय माया जाळ्यात अडकू नका. माझ्याच घरातल्या एखाद्या मरून द्या बरं. तुम्ही मला सांगा चल महाराज तिथं तो ठोठा बोंबलत होता नका लय माया जाळ्यात गुंतवणूक म्हणून. आता तुम्ही का बोंबालताय? ही माया आहे, ही कुणाला सोडत नाही, लक्षात असू द्या. हे दुःख आपल्याला पचवण्याची ताकद फक्त भगवंत देतो, लक्षात असू द्या. फक्त संत संगतीमध्ये हे दुःख पचवण्याची ताकद मिळते, लक्षात असू द्या. ह्याच्यावरती काळाची सत्ता आहे. काळ मालक आहे आणि मालक कुणाचा गुलाम नसतो. काळ कुणाचा गुलाम नाही, लक्षात असू द्या. एकदा अपघात झाला, माझा अपघात झाला म्हणजे साक्षात यमच न्यायला आलता मला, काळच न्यायला आलता, पण नेलं नाही. त्यांनी म्हणले महाराज बाळासाहेब तुम्हाला अजून बरीच कामं करायची ती. बरं झालं म्हणलं मला माघारी पाठवता. यम म्हणला म्हणजे काळ म्हणला, काळ म्हणला बाळासाहेब तुम्ही सगळीकडं बोंबलत हिंडता महाराष्ट्रभर कार्यक्रमासाठी, आमच्याबद्दल काय सूचना आहेत का? काय सूचना आहेत का? मी सहज सांगितलं की तुमच्याकडे काय आमची सूचना नाही, पण एक गोष्ट करता आली तर करा. प्रत्येकाच्या छातीवरती शिक्का मारा. कोणाला 55चा, कोणाला 65चा, कोणाला 80चा, कोणाला 90चा, असा शिक्का मारला तर बरं पडेल. तुम्ही का मारला नाही? त्यांनी सांगितलं बाळासाहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर, माझा मित्रच आहे ती. जर शिक्का मारला तर लोक मला भिले असते का? जर शिक्का मारला असता आणि समजा सासूने सांगितलं असतं ए सुनबाई अगं ती पोरग मागाच्या आरडतय मरल त्याला 5, सुनबाई काय म्हणली असती? सासूबाई अजिबात काळजी करू नका, शिक्का साडचा त्याला काही होत नाही. काळाला भिले असते कोणी? 2 दिवस नवरा गेला पुण्याला, 3 दिवस झाला आलाच नाही. शेजारीने म्हणली अगं 3 दिवस झाला नवऱ्याचा पत्त्या नाही बघ, मी याला बेला का काय, काळजी कर नका, शिक्का 85चा आहे, मी भेटच नाही. सांगितलं आज भीती तुम्हाला कशाची भक्त मला सांगा? प्रत्येक माझ्या सहित कुणाची भीती? फक्त काळाची भीती, लक्षात असू द्या. काळ कुणाचाही गुलाम नाही, फक्त तुकोबरायांचा गुलाम आहे तो. काल सार्थक केला त्याने, काल सार्थक केला त्याने, काल सार्थक केला त्याने, काल सार्थक केला सलाम करत होता, सलाम, लक्षात असू द्या. आपल्याला तसं नाही. त्यामुळं काळाची एकदा उडी पडली ना, आपले आईबाप सुद्धा आपल्याला त्यातनं वाचवू शकत नाही. लक्षात ठेवा, आपले आई वडील का वाचवू शकत नाही? सगळ्यावरती सगळ्यात जास्त प्रेम करणारं कोण असेल तर फक्त आई वडील आहेत. सगळ्यात जास्त आपल्यावरती प्रेम कोण करतं? आई वडील करतात. मग जर सगळ्यात जास्त प्रेम करणारे आई वडील आपल्याला वाचवू शकत नाही तर बाकीची सगळी पात्र आपल्याला वरबाडणारीच, लक्षात असून द्या, वरबाडणारी सगळ्याला ते सोडवू शकतील का? बरं आई बाप का सोडवू शकत
शकत नाही. आई बापांच्याकडं प्रेम करण्याची ताकद आहे, काळाच्या तावडीतनं सोडवण्याची शक्ती नाही. लक्षात असू द्या, कारण तेच काळाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे आपल्याला आईबाप सुद्धा सोडवू शकत नाहीत. अभंगाचं दुसरं काळाची उडी पडेल वाजवा. आपल्याला आपले आईबाप सोडवू जरी शकत नसले तर त्यांच्या एवढं प्रेम करणारं पात्र जगाच्या पाठीवरती आपल्याला बघाय भेटणार नाही. बघाय एवढे आपले आई प्रेम करे सांगितलं ना. आईने आपल्याला काय दिलं, काय त्याग केला आई एवढा त्याग कोणी करू शकत नाही. एवढं प्रेम आईचं आपल्यावरती. लक्षात असून द्या. ऐसी आईसारखं प्रेम करणारं पात्र जगात कुठं भेटणार नाही. त्यामुळे आईची समजूत काढणं देवाला सुद्धा जमलं नाही. लक्षात असू द्या. सुभद्रा सुद्धा
देवाची सख्खी बहीण ज्यावेळेस अभिमन्यू पडला त्या देवाच्या सख्या बहिणीला सुद्धा पुत्र शोक आवरला नव्हता. लक्षात असू द्या, ही एक आईच करू शकते. लक्षात असू द्या. त्यामुळे आईची माया जगाच्या पलीकडे आहे. लक्षात असू द्या. आईसारखं दैवत नाही. त्यामुळे आईची समजूत काढणं कुणाला जमलं नाही आणि जमणार सुद्धा नाही. त्याचबरोबर तुम्ही म्हणचाल माझा लय मोठा वशीला आहे, तिसरं चरण चाललंय, लय मोठा वशीला आहे, पाऊस वाढलाय, मी काहीच करू शकत नाही. ऐका, तरी सुद्धा 5 मिनिट आपण चालू. इतका वशीला नाही माझा की पाऊस थांबवण्यासारखा, पण थांबला होता बिचारा. ऐका, मैत्र केला महाबली कामानं अंतकाळी. किती मोठा तुमचा मित्र असू द्या, काळ्याच्या तावडीतनं वाचवू शकत नाही. तुम्ही म्हणताल, एक जण म्हणला माझा लय मोठा वशीला आहे, मी मरू शकत नाही. म्हणला का? माझा मामा ग्रामपंचायतचा सदस्य. आता अरे जगाचा बाप ज्याचा सक्का मामा होता तो अभिमन्यू वाचलो नाही, तुझा ग्रामपंचायत माझी मामा तरी थांबेल का? अजिबात नाही. काळाची उडी पडल्यानंतर किती मोठा वशिला असू द्या, सावरून बसा. थोडं पाऊस वाढलाय, थोडं थोडं ऍडजस्ट होऊन बसा. टिपका जिथं पडत नसेल तिथं सरकून बसा. ऐका, किती मोठा वशिला आहे आपला. आपला वशिला किती मोठा आहे सांगा ना. पैसे किती आहेत आपल्याकडं? पैसे किती आहेत? विलासराव देशमुख ज्यावेळी त्यांच्या किडन्या खराब झाल्या, त्यांना ऑपरेशनला घ्यायचं होतं, संपूर्ण महाराष्ट्राच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी होत्या. हजारो कार्यकर्ते होते, 3 मुलं होती, परिवार मनापासून प्रेम करत होता. पैसा इतका होता, जगातल्या कुठल्या सुद्धा मोठ्या हॉस्पिटल मध्ये जाऊन खर्च करण्याची ताकद होती. 1000 मुलं अशी तयार झाली. त्यांनी सांगितलं आम्ही किडनी देतो, आमची किडनी त्यांना बसवा. 3 मुलांनी सांगितलं आमची किडनी घ्या, बाबांना बसवा. मुलांनी सांगितलं की इस्टेट गेली तरी चालेल, पण बाबा वाचले पाहिजेत. ऑपरेशनला घेतलं, पैशाची कमी नाही, किडनी देणाऱ्यांची कमी नाही. ऑपरेशन 1000 पोरं तयार आहेत, 1000 स्वतःची 3 पोरं तयार आहेत. ऑपरेशनला घेतलं आणि बीपीच इतका लो झाला, काही करू शकलं नाही कोणीच. त्यामुळे किती मोठा वशिला असू द्या, तुम्ही वाचू शकत नाही. 3रं चरण इथंच संपलं. 4थं चरण आहे. 4थं चरण तुम्हाला काळाच्या तावडीतनं फक्त तो चक्र पाणीच वाचू शकतो. लक्षात असू द्या. अभंगाचं 4थं चरण बाहेर. तू का प्रत्येकाला द्यायची नाही, जास्त जास्त द्यायची. Ah